नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गणेशोत्सव म्हटल्यानंतर उत्साह आनंदाचं वातावरण आहेच, पण त्याबरोबरीने समाजासाठी आपण काय करू शकतो, कोणत्या नव्या गोष्टी आपण अंगीकारू शकतो यावरच्या चर्चा सुद्धा सगळीकडे हल्ली मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. मग समाज किती महत्त्वाचा आहे, त्याचं प्रबोधन होणं किती महत्त्वाचं आहे, ही बांधिलकी आपण कशी जपली पाहिजे यासाठी किंवा याबद्दल आजची आपण चर्चा घडवून आणणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघून घेऊया. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय असणार आहे गणेशोत्सव आणि सामाजिक प्रबोधन. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याशी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आपण आमंत्रित केलंय जयराज साळगावकर यांना. लेखक प्रकाशक आपल्या घराघरात पोहोचलेले जयराज साळगावकर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आज तुम्ही करणार आहात. सामाजिक बांधिलकी जपायची म्हणजे आपण नेमकं काय करायचं ह्याच्यावर सुद्धा सर खूप छान माहिती आपल्याला देणार आहेत. तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील, तुम्हाला काही सांगायचं असेल तर जरूर आम्हाला फोन करा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 आपला एसटीडी कोड आहे. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी फोन करणार आहेत त्यांच्यासाठी. जेव्हा आपण फोन करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी आपण नेहमीच घेत असतो. एक तर टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवतो जेणेकरून तुमचा आवाज इकडे सलग ऐकू येईल. मोबाईलच्या माध्यमातून जर फोन कॉल करणार असाल तर जिथे नेटवर्क उत्तम पद्धतीने येतं तिथे जाऊन जर बोललात तर तुमचा आवाज मध्ये कट होणार नाही. आणि आजचा जो आपला विषय आहे गणेशोत्सव आणि सामाजिक प्रबोधन, या विषयाशी संबंधित जर प्रश्न विचारलेत किंवा जर तुमचं मत सांगितलं तर आपली चर्चा अधिकाधिक रंगत जाणार आहे, खुलत जाणार आहे. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. आजचा आपला विषय तसा खूप व्यापक आहे, मोठा आहे. आपण गणेशोत्सव आणि सामाजिक प्रबोधन, सामाजिक बांधिलकी या विषयावर बोलतोय. तर मुळात समाजाशी बांधिलकी ठेवायची म्हणजे नेमकं काय करायचं? आपण एक व्यक्ती म्हणून, आपण एक कुटुंब म्हणून, किंवा आपण राहतो ती कॉलनी किंवा गाव किंवा शहर, देश, इथपर्यंत आपण एक व्यक्ती म्हणून बांधलेले असतो. आणि ज्या समूहाशी आपण बांधलेले असतो त्याला आपण समाज म्हणतो. मानव हा सामाजिक प्राणी आहे. इतर प्राणी असा समाज निर्माण करत नाहीत, पण मानव हे कळप निर्माण करतात. परंतु देवघेव असलेला वैचारिक समाज हा मानवाने निर्माण केलाय आणि त्यामुळे आपण त्या समाजावर अवलंबून राहतो आणि समाज आपल्यावर एक इंडिव्हिज्युअल म्हणून अवलंबून असतो. आणि हे नातं जितकं घट्ट, जितकं जबाबदारीचं, तितका तो समाज पुढारलेला समजला जातो की जो आपले प्रश्न, आपल्या समस्या आपसात बसून योग्य त्या अथॉरिटीजशी बोलून सोडवतो आणि पुढे जातो. समाजामध्ये केऑस म्हणजे गोंधळ नसतो, एकवाक्यता असते, त्याला समाज म्हणतात. बरोबर आहे. जिथे गोंधळ निर्माण होतो, जिथे कोणीही कोणाला विचारत नाही, त्याला केऑस किंवा गोंधळ असं म्हणतात. म्हणून आपलं समाजाशी असलेलं नातं आणि त्याचं भान हे प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. बरोबर. एखादी प्रॉपर्टी माझी म्हणजे काय, तर ते समाज म्हणतो म्हणून माझी. उद्या समाज म्हणाले ही प्रॉपर्टी तुमची नाही तर ती माझी राहत नाही. त्यामुळे आपले सुद्धा इंटरेस्ट रक्षण करण्यासाठी, आपल्या भल्यासाठी सुद्धा हे भान, आपण समाजाशी असलेलं नातं समजून घेतलं पाहिजे, त्याच्याशी जुळवून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार व्यक्त व्हायला पाहिजे. मग आता तुम्ही जे म्हणालात की त्यानुसार व्यक्त व्हायला हवं, म्हणजेच खऱ्या अर्थाने बांधिलकी जपायची असं म्हणता येईल आपल्याला? समाजाशी असलेली बांधिलकी ही जपावीच पाहिजे. पण आपल्याला एक समाज म्हणून, समाजातला एक एलिमेंट म्हणून, समाजाचा एक अंश म्हणून जर का राहायचं असेल तर ही बांधिलकी जपलीच पाहिजे. आणि आपण आपलं कुटुंब आणि आपले नातेवाईक किंवा जवळचे लोक, हे सगळं हा एक बंध आहे. बरोबर. हा बंध झुगारून नाही देत आहेत तुम्हाला. तुम्हाला या बंधाबरोबरच जावं लागतं आणि प्रगती पण करावी लागते, बदल पण करावा लागतो, नव्या गोष्टी पण व्हाव्या लागतात. परंतु त्या समाज मनाच्या कलानं होत असतात. अचानक ओव्हरनाईट काही होत नाही. बरं. ही बांधिलकी जपण्याचं काम किंवा एखादं चांगलं काम सुरू करणं असेल किंवा समाजाचं प्रबोधन करायचं असेल तर ह्या सगळ्यामध्ये आपले सण किंवा उत्सव, आता गणेशोत्सव सुरू आहे, अशा पद्धतीचा एखादा उत्सव कशी महत्वाची भूमिका बजावतो? आपले उत्सव जे आहेत भारतीय पंचांगानुसार किंवा परंपरेनुसार किंवा संस्कृतीनुसार हे निसर्गाशी खूप जवळीक साधून आहेत. आणि जेव्हा आदिमानव म्हणजे नवीन संस्कृतीच्या आधी माणसाने देवाची पूजा करायच्या आधी
पूजा ही निसर्गाची करायला सुरुवात केली. हो. मग तो वरुण देव असेल, इंद्रदेव असेल, हम्म. अग्निदेव असेल किंवा जलदेवता असतील, हो. तो निसर्गाला देव मानत होता. आणि त्या अवस्थेतून जाताना, संक्रमित होताना हे सण आणि उत्सवाची बीज रोवली गेली. हम्म. तेव्हा जर का तुमच्याकडे कापलेलं धान्य नसेल, सुबत्ता नसेल, तर तुम्ही दसरा दिवाळी कुठून करणार? अगदी खरं आहे. त्यामुळे त्या निसर्गावर हे सगळे सण अवलंबून आहेत. हो. आणि मग समाजाने ते टेकओव्हर केले. समाज त्याच्यावर हावी झाला. हा. समाजाने त्याच्यावरचं आपलं प्राबल्य वाढवलं. हम्म. आणि हे प्राबल्य वाढवलेलं आपल्याला दिसतं ते सगळ्या सणांच्यात दिसतं वेगवेगळ्या प्रकारे. हो. आणि सगळ्या धर्मियांच्या सणात दिसतं. ते काय फक्त हिंदू धर्मातच दिसतं असं नाही. हम्म. ते जगातल्या सगळे समाज किंवा सगळ्या जे समूह आहेत ते त्यांचे सण आपल्या परीने त्यांच्या निसर्गाशी, पर्यायाने त्यांच्या उत्पन्नाशी आणि त्यांच्या बरकतीशी हे समांतर असे साजरा करू लागला समाज. बरोबर आहे. आता आपण हळूहळू ही बांधिलकी जपण्यासाठी आपण काय काय करू शकतो ह्याच्यावर जर आपण बोलायचं ठरवलं तर त्याच्यात मुख्यतः 3 भाग पडू शकतात. एक तर मी स्वतः एकटी व्यक्तिगत स्वरूपावर काय करू शकते, दुसरं म्हणजे माझं कुटुंब ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने एकत्र येऊन काम करू शकतं, आणि अल्टिमेटली समाजामध्ये जाऊन मी कशा पद्धतीने या गोष्टी करते. तर तुम्ही या तीनही गोष्टीबद्दल सविस्तर काय काय सांगाल? या तिन्ही गोष्टी एकमेकाशी संपूर्णपणे संलग्न आहेत. आपण एक व्यक्ती म्हणून काहीतरी भलती गोष्ट करू शकत नाही. म्हणजे आपण नारळ फोडतो एखादी गोष्ट प्रारंभ करताना, तर मी म्हटलं मी अंड फोडीन तर ते चालणार नाही. बरोबर. परंतु जगातल्या काही समाजामध्ये अंड फोडण्याची प्रथा आहे, काही समाजामध्ये शॅम्पेनची बाटली फोडण्याची प्रथा आहे. तर ह्या मी ज्या समाजात राहतो त्या समाजाचा नारळ फोडण्याची प्रथा मान्य आहे. मग मी आणि माझे कुटुंबीय समजा एखादी नवीन गोष्ट घरात आली, कसला मुहूर्त करायचा असेल तर नारळ फोडतो, हे सिंबॉलिक आहे. अच्छा. आणि नारळ का, हे कोकणातले लोक आहेत त्यांना नारळ मिळतो म्हणून ते नारळ फोडतात. बरं. अवेलेबिलिटी ते निसर्गाचाही भाग त्याच्यामध्ये. बरं सर, आपण पहिला फोन घेऊया. हो. पिंपरी चिंचवडहून सतीश आपल्याशी बोलतात. नमस्कार. बोला सतीशजी. मॅडम, मला सागव सरांना प्रश्न असा विचारायचा आहे की मी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी काम करतो, तर कशा प्रकारचे देखावे सादर करावे असं त्यांचं मत आहे. बर. देखाव्यांचं खूप महत्व असतं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये किंवा एकंदरीत तिथल्या वातावरणासाठी. तर कशा पद्धतीचे देखावे असावेत असं त्यांनी विचारलं. हे पूर्वीच्या काळी देखावे हे एक्सक्लुझिव्हली किल्ल्यांचे असायचे. हो. म्हणजे आपली जी मराठ्यांची जे प्रेरणास्थान आहे ते किल्ले. हो. राजगडापासून सिंधुदुर्गपर्यंत. पण आता हळूहळू हे देखावे हे वर्तमान काळातील ज्या महत्वाच्या घटना आहेत त्याच्यावर अवलंबून असलेले असे असतात. म्हणजे जर का दहशतवादी हल्ला झाला त्या वर्षी, तर मग बहुतेक देखाव्यामध्ये तुम्हाला दहशतवादाशी कसा सामना करायचा आहे याच्याविषयी प्रबोधन झालेलं दिसतं. म्हणजे एका परीने आपल्या समाजात, सोसायटीमध्ये जे टिळकांनी प्रबोधनाची ठिणगी पाडली, बरोबर आहे, ती अजून सुरू आहे दिसतं. कारण दुसऱ्या कुठल्या दिवाळीमध्ये सरकार प्रबोधन करतं की फटाके लावू नका, मोठा हे करू नका वगैरे वगैरे. परंतु अशा प्रकारचं देखावा करून किंवा एक छोटा समाजाचा समुच्चय हा मोठ्या समाजाशी बोलतोय असं देखावा फक्त गणेशोत्सवात दिसतो. तेव्हा तुम्ही करताना जो काही हे असेल तुमचा देखावा, हा समयोचित त्या काळाला अनुरूप असा आणि ज्यातून लोकांना काही सांगता येईल चांगलं, अशा रूपाचा करावा अशी मी तुम्हाला विनंती करेन. आणि असे प्रयत्न मला वाटतं बऱ्याच ठिकाणी होतात. आता ह्या वर्षीचा तर गणेशोत्सव बऱ्यापैकी सांगता होत आले, तर पुढल्या वर्षी नक्कीच आपण तशा पद्धतीचे देखावे करू शकता. तुम्ही सुद्धा फोनच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधू शकता, तुमचे विचार या आपल्या चर्चेमध्ये नक्की सांगू शकता. सर, आपण देखाव्यांबद्दल बोललो. आता त्यांनी प्रश्न विचारला होता. प्रबोधनाचं एक खूप महत्वाचं माध्यम हे आहे. आणखीनही अशी काही माध्यमं या निमित्ताने आपल्याला नक्की सापडतात गणेशोत्सवामध्ये किंवा सण उत्सवामध्ये, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रबोधन हा मध्यबिंदू धरून अनेक माध्यमातून प्रबोधन करता येतं. जसं नुसतं देखावाच नाही, तर ज्या कविता होतात, ज्या आरत्या होतात, गणेशोत्सवाच्या निमित्तानं ज्या व्याख्यानमाला होतात, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मनोरंजनाचा भाग अधिक आला
त्यामुळे नाटकं वगैरे व्हायला लागली. पण पूर्वी व्याख्यानमाला व्हायच्या आणि या व्याख्यानमालेतून प्रबोधन 100% होत होतं. बरोबर. खास करून जेव्हा देश पारतंत्र्यात होता आणि तो याला स्वातंत्र्यामध्ये आणायचं होतं, त्यासाठी जी स्वातंत्र्य चळवळ झाली त्यात मध्ये गणेशोत्सव हा एक धार्मिक विधी असल्यामुळे आणि इंग्रज लोकांनी धार्मिक कुठल्याही कार्यक्रमात आपण आडकाठी आणायची नाही किंवा इंटरव्हेन्शन करायचं नाही असं 1857 मुळे ठरवलं होतं. कारण भारतातल्या लोकांची धार्मिक भावना ही किती तीव्र आहे हे त्यांना 1857च्या स्वातंत्र्य युद्धाच्या वेळेला लक्षात आलं होतं. त्यामुळे अशा प्रबोधनासाठी जो मार्ग शिल्लक होता, जे व्यासपीठ शिल्लक होतं, हे धार्मिक व्यासपीठ होतं आणि ह्याचा वापर, ह्या धार्मिक व्यासपीठाचा वापर करून टिळकांनी आणि काही सावरकरांनी नाटकं लिहिली त्याच्यावर मनोरंजनाचा भाग म्हणून. यांनी याच्यावरून प्रबोधन केलं की आपल्याला स्वातंत्र्याची कशी गरज आहे आणि त्याला सरकारला त्याच्यासाठी काही सेन्सॉरशिप वगैरे लावता आली आहे. बरोबर. पण आता तसं काही नाही. आता आपण स्वतंत्र आहोत. तेव्हा आपण नुसतं खाजगी प्रसार माध्यमच नव्हे तर इव्हन प्रायव्हेट यांनी सुद्धा, खाजगी यांनी सुद्धा, प्रसार माध्यमांनी सुद्धा याचा वापर करून घेतला पाहिजे आणि या निमित्ताने का होईना एक 4 गोष्टी लोकांना सांगता आल्या तर तसा प्रयत्न करून बघायला पाहिजे. तर वाईट तर काहीच होणार नाही. प्रसार प्रचार अधिक मोठ्या प्रमाणात आणि अतिही होता नाही. लोकांना असं वाटतं नाही की काहीतरी आपल्या अंगावर लादलं जात आहे. इट शुड बी व्हेरी सटल. अगदी महत्वाचं आहे. कीर्ती कुमार वर्तक आपल्याशी बोलतायत वसईहून. नमस्कार. नमस्कार. बोला. अतिशय सुंदर आजचा विषय आहे. मला असं म्हणायचं आहे की सध्याच्या काळातले जे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात त्यांचं स्वरूप पाहिलं तर लोकमान्यांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव साजरा होत नाही असं माझं मत आहे. परंतु जर पार्थिव गणेश पूजन जर घरगुती स्वरूपाचं जर आपण केलं तर त्याचं पावित्र्य देखील राखलं जाईल. घरातली सर्व मंडळी एकत्र येतील त्या योगाने. आपल्याला कसं काय वाटतं याबाबत? काय सांगाल सर? आपण म्हणता की जे टिळकांना जो अभिप्रेत होता गणेशोत्सव, तो टिळकांना जो गणेशोत्सव अभिप्रेत होता तो टिळकांच्या काळाला अनुसरून होता. तेव्हा इथे इंग्रजांची सत्ता होती आणि इथे हुकुमशाही, जुलुमशाही अशा प्रकारचं वर्तन इंग्रज सरकार घायकुतीला आलं होतं तेव्हा आणि म्हणून करत होतं. आज तशा प्रकारच्या गणेशोत्सवाची गरजच नाहीये कारण आपण स्वतंत्र आहोत. बरोबर. त्यामुळे तो टिळक हा विषय तिथे संपतो. बरं, हे टिळकांनी हा स्थापन केला म्हणून त्याच्याकडून अशी सामाजिक बांधिलकीची अपेक्षा लोक करतात. नाहीतर मला तुम्ही सांगा की नवरात्रोत्सव असतो एवढा मोठा जो प्रबोधनकारांनी चालू केला, हे त्यांच्या चरित्रामध्ये त्याचा उल्लेख आहे पूर्णपणे. किंवा ख्रिसमसचा उत्सव असतो, ईदचा उत्सव आहे. अशा गोष्ट लोकांना अपेक्षा नाहीये सामाजिक याची. ती फक्त गणेशोत्सवाला आहे. याचं कारण तो टिळकांनी ज्या काळात ज्या कारणासाठी स्थापन केला तो नॉस्टॅल्जिया, त्या भावना, ते विचार लोकांच्या मनात आहेत. तो त्या प्रकारे आज तो करणं गरजेचं नाही आणि अशक्य पण आहे. बरोबर. मग आपण असं म्हणू शकतो की आजच्या सामाजिक गरजा ज्या आहेत त्या लक्षात घेऊन तशा पद्धतीने आपण गणेशोत्सव साजरा केला पाहिजे असं वाटतं सर तुम्हाला? असं होण्यासाठी आजकालचे टिळक कोणीतरी निर्माण व्हायला लागतील. टिळकांसारखं प्रचंड व्यक्तिमत्व लागेल की त्या सगळ्या गोष्टींना ते तसं वळण देऊ शकतील. बरं, आता तसं ते कठीण आहे. याचं कारण तेव्हा प्रसारमाध्यमं नव्हती ना इतकी पसरलेली. नुकता कुठे रेडिओ होता, बारीक 4 पानाचे न्यूजपेपर, केसरी सारखे पेपर होते. पण आता टेलिव्हिजन, इंटरनेट, सोशल मीडिया इथून एवढा प्रचंड माहितीचा ओघ वाहत असतो आणि गणपतीबद्दल इतकी माहिती मिळत असते की आता तशा प्रकारचा टर्न देणं कठीणच आहे. खरी गोष्ट. सर, आपण प्रबोधनाबद्दल बोलत होतो तर भारुडाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करणाऱ्या चंदाताई तिवाडी दूरध्वनीच्या माध्यमातून आपल्याशी जोडल्या गेल्यात. त्यांचं या सगळ्याबद्दलचं काय मत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार चंदाताई. नमस्कार. हॅलो. सखी सह्याद्रीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. हॅलो. सखी सह्याद्रीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. गणेशोत्सवाचं महत्व आपल्याकडून जे काही मला प्रश्न विचारले जातात किंवा गणेशोत्सव कसा असावा आणि विशेष म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवातला जो काही सामाजिक बांधिलकी आमची जी आहे ती आपण जपली पाहिजे. आणि यासाठी लोकमान्य टिळकांनी जो गणेशोत्सव साजरा करण्याचा त्यांचा जो
हेतू होता. वास्तविक तो होता की समाजातल्या एकात्मतेचा, की हे सगळ्यांनी एकत्र यावं आणि एक असा उत्सव साजरा व्हावा, की एकमेकांचे विचार आदान प्रदान व्हावेत आणि विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकी त्यामध्ये जपली जावी. आणि म्हणूनच सामाजिक बांधिलकीला जपण्यासाठी संत परंपरेने पण खूप प्रयत्न केलेले आहेत पूर्वीपासून. आणि त्या संतांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम, कीर्तन आहेत, भजन आहेत, भारुड आहेत. त्याच्याही पलीकडे जाऊन सुंदर सुंदर नाटकं आहेत आणि त्या नाटिकेच्या माध्यमातून, मेळ्यांच्या माध्यमातून, आमच्या लहानपणी असे मेळे असायचे. अशा मेळ्यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे संदेश दिले जायचे. असे संदेश आमच्या संतांच्या वाङ्मयातून, भारुडातून मी देत असते. मी आता सध्या ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम करते. वास्तविक रोज माझे प्रोग्राम चालू आहेत छोट्या छोट्या गावामध्ये. तर या ठिकाणी मलाही तेच काम करायला आवडतंय आणि मी ते माझ्या भारुडाच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रबोधन करण्याचं काम करते. आपल्या सखी सह्याद्रीच्या प्रेक्षकांसाठी तुमच्याकडून 4 ओळी ऐकायला नक्की आवडतील चंदाताई. अगदी, कारण आज सर्वात मोठा प्रश्न आहे की बेटी बचाव, बेटी वाचवा, बेटी वाढवा, बेटी शिकवा आणि त्याचबरोबर पर्यावरण, ह्या दोन्ही विषयांचं संतुलन आज सामाजिक दृष्टीने आम्हाला बंधनकारक आहे. बरोबर. म्हणून यासाठी आम्ही आता सध्या कार्यक्रम जो करतो, तर लाडकी लेक मी संताची हो, लाडकी लेक मी संताची, हा भाव संत तुकाराम महाराजांचा आम्ही थोडा आगळ्या वेगळ्या प्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करतो. तर बाई मी लाडाची ग लाडाची, लाडाची ग लाडाची, बाई मी लाडाची ग लाडाची, माझ्या मागेरची वाट, या पंढरीची वाट, माझ्या गावाची वाट, झाड पिंपळ वडाची, झाड पिंपळ वडाची, बाई मी लाडाची ग लाडाची, लाडाची ग लाडाची, लाडाची ग लाडाची, लाडकी लेक मी संताची आणि मजवर कृपा भगुतांची, म्हणून आखै चुडा हात्याला, अखण माती नाकाला, पण बोध मुरारी श्रृंगारीला आणि 84चा शिक्का केला, पण तुका तुके उतरला आणि सहानकेचा कौल दिला. सतत आम्ही लाडक्या लेकीला चुडा, बांगडी, चोळी, माहेरपणाचा जो सहवास तिला घडलेला असतो. बाबांनो, असा सहवास 60च्या पुढे गेलेल्या माझ्या भगिनींना जेव्हा माहेर आठवतं तेव्हा तिचं बालपण, तिचं माहेर, त्या तिथल्या रस्त्यावरच्या त्या झाडांशी तिची नाती जुळलेली असतात. आणि म्हणून 4 ओळी आपण मी बोलू शकते की बाई माझ्या माहेरची वाट, माझ्या माहेरची वाट कशी असावी, म्हणून माझ्या माहेराची ओढ काय सांगू तुला बाई, गाव येशीचा गवड माझा बाप वाट पाही, माझ्या अंगणात बाई फुलल्या ग जाई जुळी, खाली मायेची पाखर मायाळू ग माझी आई. क्या बात आहे. याच प्रेमाचं गवार वाहत से झुळ झुळ, माझा थोरला चुलता बाई दारीचा पिंपळ, माझी बहीण धाकुली जशी नांदुरकीच जाळ, आणि न्हायाला बसली जशी न्हायाला बसली केस सोडून मोकळ, माझ्या परिसात बाई गोड पाण्याचा ग आड, माझा धाकला ग बंधू उभं लिंबाच ते झाड. वा चंदाताई, खूपच सुंदर काव्य आहे हे आणि इतक्या कमी वेळामध्ये तुम्ही आम्हा सगळ्यांपर्यंत कशा पद्धतीने प्रबोधन होऊ शकतं त्याची एक छोटीशी झलक दाखवलीत गणेशोत्सवामध्ये. या सखी सह्याद्रीच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानते. अशाच आमच्याशी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जोडल्या राहा. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. सर, मगाशी आपण व्यक्तिगत स्वरूपावर आपण काय काय करू शकतो ह्याच्याबद्दल बोलत होतो. प्रबोधन किंवा बांधिलकी जपायची असते तेव्हा मग त्याच्यामध्ये हळूहळू आपलं सगळं कुटुंब येतं आणि मग कुटुंब जसजसं आणखीन विस्तारत जातं तसतसं समाजापर्यंत ते पोहोचतं. या प्रवासामध्ये आपण काय काय करू शकतो जेणेकरून आपल्याकडून समाजासाठी चांगलं काम होईल?
हे एक व्यक्ती म्हणून, कुटुंब म्हणून, समाज म्हणून च्या पलीकडे आता केंद्रीय सरकारच्या आदेशानुसार CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा आपल्या टॅक्समध्ये मोठमोठ्या कंपन्यांनी हे 5% बाजूला काढून ते ठरलेल्या कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणून ज्या लिस्टेड आहेत त्याच्यावर खर्च करायचे आहेत. म्हणजे आता याला फॉर्मल स्वरूप पण आलं, जे नुसतं पूर्वी इन्फॉर्मल होतं ते आता टॅक्सेशन मध्ये आलं. सरकारने हे सांगितलं. त्यामुळे समाजाची जबाबदारी समाजाने घेतलीच पाहिजे, तरच समाज पुढे जाईल. समाजात सगळेच घटक काही सबल नसतात, सगळेच दुर्बल नसतात, याच्यामध्येही अनेक असतात. तर ज्या वेळेला जो गट सबल असेल त्याने जो गट दुर्बल असेल त्याची जबाबदारी घेणं आवश्यक आहे. म्हणून आपण टॅक्स भरतो ना. ज्याच्याकडे पैसे अधिक असतात तो टॅक्स सरकारला देऊन त्यातून सरकारने जे दुर्बल आहेत आर्थिकदृष्ट्या त्यांची काळजी घ्यायची असते, किंवा सरकारची जी काही कामं असतात समाजोपयोगी अशी, म्हणजे रस्ते बांधणे, शिक्षण, आरोग्य वगैरे वगैरे, हे अख्खं मॉडेलच आहे ना. त्याच्यामध्ये सामाजिक जबाबदारीचं दायित्व हाच त्याचा बेस आहे. बरोबर. आणि आपण एक समाज म्हणून उभे आहोत, किंवा एक गाव, शहर, प्रांत, देश म्हणून उभे आहोत. हे या समाजाची जी बंधनं आहेत किंवा जे नियम आहेत किंवा त्यांनी जी दिलेली मुक्ती आहे याचं पालन करूनच आपण पुढे जाऊ शकतो. आपण काहीतरी भलतं बोलायला लागलो, जे समाजाला पटणार नाही असं बोलायला लागलं, तर समाज त्याच्यावर सुरुवातीला रिॲक्शन देतो आणि नंतर ऍक्शन देतो. ते समाज चालू देत नाही. समाज मन नावाची काही गोष्ट असते, समाज शरीर नावाची एक गोष्ट असते, आणि हा सिम्बॉलिझम जरी असला तरी ते असतं. आणि त्याचं भान जर का तुम्ही तुमच्या गुड टाइम्स म्हणतात, गुड टाइम्स, बॅड टाइम्स, त्या गुड टाइम्स चांगल्या वेळी, उत्सवाच्या वेळी जर का ते तुम्ही भान देऊ शकलात. हे बॅड टाइम्सला आता भूकंप झाला की सगळ्यांना करावंच लागतं, किंवा साथ आली एखादी करावंच लागतं. परंतु उत्सव आहे, आनंद आहे, सुगीचे दिवस आहेत, रिसोर्सेस आहेत, अशा वेळेला ही रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, ही जबाबदारी घेणं हे अधिक उचित आणि मानवी, ह्युमन आहे. कसं आपण आपल्या धर्मामध्ये, सगळ्या धर्मामध्ये कोणाला भुकेलं राहू देत नाहीत. बरोबर. कारण ती एक बेसिक गरज अशी आहे माणसाची की भुकेला माणूस काही करू शकतो. म्हणजे तुम्ही तुमच्या संरक्षणासाठी भुकेल्या माणसाला पैसे देत असता इनडायरेक्टली. तुम्ही जरी त्यातून पुण्य मिळतं, या मिळतं, त्या असं म्हणलात तरी त्याची भूक भागणं ही समाजाची गरज असते त्या क्षणाची. बरोबर. आणि ती धर्म भागवतो, आणि ते धर्म भागवतो त्या धर्म त्याला आपली जी काही वेलबुट्टी कलाबुत आहे ती लावतो पापा पुण्याची, किंवा ते ठीक आहे, परंतु ही सामाजिक गरज असते, मुख्य भावना ही सामाजिक आहे. बरोबर. आणखीन अशा कुठल्या सर छोट्या छोट्या गोष्टी आहेत? आता बऱ्याच गोष्टी अशा घडताना दिसतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आपण आता विसर्जनाच्या वेळेला कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करायला लागलो. ह्याने सुद्धा एक प्रकारची बांधिलकी आपण समाजाशी मोठ्या प्रमाणावर जपत असतो, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. तर अशा अनेक गोष्टी करता येण्याजोग्या आहेत आणि होत आहेत. त्याबद्दल तुम्ही आणखीन सविस्तर काय सांगा? ही आपण जबाबदारी मानतो, जपण्यापेक्षा तुम्ही जपतो म्हणालात, ती जपण्यासाठी ती अस्तित्वात नाही. आता तलावात गणपतीचं विसर्जन करणं ही आपण एक नवीन पर्यावरणवादी अशी योजना तयार केली. किंवा मुंबई IITच्या लोकांनी, सोलकर नावाचे ग्रस्त आहेत, त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन हे तलावात कसं करता येईल, हा शाडूचा कसा ठेवता येईल, हा डिझॉल्व्ह होणे विरघळणारी मूर्ती कशी करता येईल पासून आता काही गणपतीमध्ये बीज घालून ती त्याची पुरण्याची पद्धत आली, त्यातून झाडं येतील. हे जसं समाजमन शिकत जाईल, प्रगल्भ होत जाईल, तशा या गोष्टी अधिकाधिक होत जातील. आता गणपतीच्या वेळेला जो प्रॉब्लेम आहे लोकांना सतत दिसणारा तो एक आवाज, ध्वनी प्रदूषणाचा आहे. पण एकाचं जे ध्वनी प्रदूषण आहे ते दुसऱ्याचा आनंद आहे हे तिथे समजून घेतलं पाहिजे. आणि त्याचे तास, डेसिबल्स हे रेग्युलेट केले पाहिजेत. ते बंद नाही करता येणार. आणि ते त्यांना गोड शब्दात सांगून, त्यांची, जसं आमच्या वडिलांनी केलं की त्यांना समजावलं की असं करा, ते समजावलं की ते समजतात आणि त्याप्रमाणे ते वागतात. त्यात हे मी पाहिलेलं गेल्या 30 वर्षामध्ये. त्यांना रेग्युलेट करता येतं. ते कोणी हुलिगन्स नाहीत, ते कोणी गुंड नाहीत, ते कोणी समाज विधायक नाहीत, ती आपल्यातलीच माणसं आहेत. वर्षभर ती प्रेशर खाली कामाच्या, त्यांचे वरिष्ठ, सुपरवायझर, जनरली फॅक्टरी वर्कर्स किंवा अशा याच्यातील बहुतेक माणसं असतात, ती दबलेली असतात. या उत्सवात त्यांना आउटलेट मिळतो आणि ती थोडीशी सुटतात.
बरोबर. तर ते समाजाने समजून घेतलं पाहिजे, त्यांनाही थोडं सोडलं पाहिजे आणि त्यांनाही थोडं कंट्रोलही केलं पाहिजे. असा तो एक असा मध्य आहे, गोल्डन इक्विलिब्रियम, तो जमवता आला पाहिजे. आणि हा कलेक्टिव्हली, याच्यात मीडियाची जबाबदारी खूप मोठी आहे. मीडियाने हा समतोल जमवला पाहिजे. व त्याच्याविषयी बोंबाबोंब हे काय काय. आता निर्माल्य, शिवाजी पार्कला आम्ही जातो गणपती करायला, आता रेग्युलरली निर्माल्य वेगळ्या रीतीने कलशामध्ये रेग्युलरली, तिथे काही गोंगाट नसतो, आवाज नसतो, लोक आपले किट आरत्या करत असतात. बदल 100% होतोय आणि तो होणार. परंतु तो करून घेताना कसा, कुठल्या गोष्टींचा वापर करायचा आणि नेमकं अपील कशाला हे कळलं पाहिजे. बरोबर. त्याला हे तू गाढव आहेस, हे करू नको असं म्हटलं तर तोही मग तुला म्हणणार तूही गाढव आहे म्हणून. बरोबर. दॅट इज नॉट द वे. पद्धत काय आहे ही खूप महत्त्वाची. मीन्स काय आहेत त्याचे आणि ते कशा प्रकारे तुम्ही वागवता. तर कोणाची काय कोणाला स्वतःहून काय गुंड व्हायचं नसतं किंवा न्यूसन्स व्हायचं नसतं, अशी कोणाचीच इच्छा नसते. माणसं चुकतात, त्यांना काय बरोबर आपण करतो, काही चूक करतो, कधी कधी कळत नाही. ते कोणीतरी समजावून सांगण्याची गरज असते. किंवा वेळ देणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतं. सर, काय वाटतं तुम्हाला की आता ह्या बदलाला आपण गेल्या काही वर्षापासून सुरुवात केली, हे जे सगळे सकारात्मक बदल आहेत, तर काही काही वेळेला काही जण फार पटकन ते स्वीकारतात, काही जणांना वेळ लागतो, असं आपण त्याच्यामध्ये विचार करू शकतो. हो, काही जण लवकर ऐकतात, काही लोक लवकर बदलतात आणि ते आचरणात आणतात, तर काही लोकांना जरा वेळ लागतो ते करायला. पण याचा कुठेतरी मध्य असतोच ना. बरोबर. जेव्हा मेजॉरिटी हे लोक हे एका प्रकारे वागू लागतात तेव्हा बाकीच्यांना त्याचं अनुकरण करणं भाग पडतं. आणि त्याला आपण अभिजन म्हणतो. जे लोक सुरुवातीलाच हे समजून बदलतात, बरोबर, त्यांना अभिजन म्हटलं जातं. आणि मग सामान्य जन हे अभिजनाचं अनुकरण करत असतो. अशी रोल मॉडेल्स त्यांना द्यायला लागतात आणि ती रोल मॉडेल्स एक्सेप्ट करतात. या सगळ्यामध्ये गणेशोत्सव मंडळ हा सुद्धा एक खूप महत्वाचा भाग आहे. या गणेशोत्सव मंडळांच्या मार्फत सुद्धा बरीच कामं घडत असतात किंवा घडवली जाऊ शकतात. त्याच्याबद्दल आपण बोलूया, पण एक फोन आहे, कोण बोलतंय आपल्याशी बघूया आणि मग त्यांना काय म्हणायचंय त्याच्यानंतर आपल्या मुद्द्याकडे येऊया. नमस्कार, किशोर नगरकर बोला. साळगावकर साहेबांना नमस्कार. आपल्या वडिलांच्या बद्दल अत्यंत आदर आहे. आता मला तुम्हाला अशी एक नम्र विनंती आहे की ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये पहिल्याच ओळीत माऊलींनी अत्यंत अद्भुत प्रबोधन केलेलं आहे गणपतीबद्दल. जय जय ओम ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय गणेशू, हे जे म्हटलेलं आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू, तर हे जे त्यांनी जे अद्भुत प्रकाश टाकलेला आहे आणि गणपतीला व्यापक स्वरूप दिलेलं आहे, याबद्दल याच्यावरती तुम्ही आणखीन अधिक प्रकाश टाकू शकता का? ते पण एक प्रकारचं चांगलं सामाजिक प्रबोधनच होईल अशी मला खात्री आहे. आभारी आहे. साळगावकर सर, किशोर नगरकरांनी जे सांगितलं त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नगरकरांनी मला खूप चांगला प्रश्न विचारलाय, माझ्या होमपिचवर आणलाय. कारण अगदी सध्या माझा या विषयाचा अभ्यास चालू आहे की ज्ञानेश्वरीतील नमन म्हणजे हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. त्यातलं पहिल्या अध्यायाचं जे नमन आहे, ओम नमोजी अध्यापासून ते सरस्वतीपर्यंत, ही या सगळ्या ओव्या या सरळ सरळ समोरून जरी शब्द म्हणून दिसत असल्या आणि साध्या वाटत असल्या तरी ह्या योगविद्या आणि सांख्य याचा विचार करून लिहिलेल्या आहेत. आणि ह्याच्याविषयी बोलण्यासाठी मी ज्ञानेश्वरीचे एक डॉक्टर रवींद्र थत्ते म्हणून अभ्यासक आहेत, त्यांनी इंग्रजी ज्ञानेश्वरी केली आणि त्यांचा खूप गाढा अभ्यास आहे. तर मी त्यांच्याशी याच्यावर चर्चा केली. तर डॉक्टर रवींद्र थत्ते यांनी विज्ञानेश्वरी हे फक्त पहिल्या नमनाच्या ओव्यांवर लिहिलेलं पुस्तक आहे. ते ढवळे प्रकाशनचं पुस्तक आहे, तिकडे ते उपलब्ध आहे, तुम्ही ते बघावं. आणि माणसांनी जर का संपूर्ण आयुष्य खर्च करायचं ठरवलं ना तरी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं नमन हे पुरं पडणार नाही. आणि इतकं ते गहन आहे आणि त्यात तंत्रशास्त्र पण आहे, त्यात योगविद्या आहे, त्यामध्ये अध्यात्म आहे आणि त्याच्या इतक्या म्हणजे अशा पाकळ्या 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 पडत जातात, रोज काहीतरी नवं सापडत जातं त्याच्यामध्ये. आणि इतकं ते गूढ आहे, बरोबर, की ते आणि पसायदान. परंतु ज्ञानेश्वरीतली एकंदरीत जी नमन आहे ती नमनं ही खूप वेगळ्या रीतीने जय जय उभो शुद्धे उदारे प्रसिद्धे हे जे नमन आहे ते, किंवा श्रोत्यांसाठी म्हटलेले जे नमन आहे ते काय कसं होतं ते
अवधान एक वेळ दिजे हो मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे जे ही नमन ही म्हणजे 50 PhD'चा विषय आहे आणि त्यातलं आता ते म्हणाले किशोर नगरकर तसं पहिलं जे नमन आहे आणि पहिली जी ओवीच आहे ती इतकी कॉम्प्लिकेटेड आहे आणि ती तुम्हाला जितकी कळत जाते तसा तुमचा सुखाचा म्हणजे अमृतानुभव जो आहे तो वाढत जातो. तुम्ही त्यात शिरत जाता, तुम्ही माऊलीच्या जवळ जात राहता आणि मग काय ते म्हणजे सहस्त्र दुग्धाचे स्तन्य आहे ते तुम्ही आयुष्यभर तुम्हाला ते आनंद देत जातं, आनंद वाढवत जातं आणि हा एका वेगळ्या प्रतीचा आनंद आहे, एकदा वेगळ्या लेव्हलचा आनंद आहे. असा आनंद इतर भौतिक गोष्टीतून मिळत नाही. बरोबर. आणि त्या आनंदाची तुम्हाला एकदा सवय झाली की बाकीचे आनंद तुम्हाला फिके वाटायला फिके लागतात वाटायला. खऱ्या अर्थाने, नाही का? हो. आणि मग मला वाटतं हे पण आपण जोडू शकतो सर आजच्या विषयाशी की जितकं तुम्ही आत्मपरीक्षण करायला लागता, मग हे एक माध्यम झालं. या संत रचना असतील किंवा ज्ञानेश्वरी, हे एक माध्यम आहे आपल्याला स्वतःचा अभ्यास करायला लावणार, नाही का? कुठेतरी आपण स्वतःशी तुलना करत असतो ती. तर हे आत्मपरीक्षण आत्ताच्या काळामध्ये तितकंच गरजेचं आहे जर आपल्याला हे सामाजिक भान जपायचं असेल तर किंवा वाढवायचं असेल तर. गरजेचं अर्थातच आहे, पण ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार. हे जर का मला कोणी 20 वर्षापूर्वी सांगितलं असतं तर मला हे कळलं नसतं. म्हणजे सगळेच फॅक्टर्स आहेत त्याच्यात. वय आहे, ही मॅच्युरिटी तुम्हाला यायला अनुभव लागते, तेवढं आहे. एक्सपोजर मिळायला लागतं. आता थत्त्यांसारखे लोक आयुष्यात भेटायला लागतात. खरी गोष्ट. त्याच्याशिवाय तुम्हाला ते काय म्हणजे माझ्या आवडीचे माझं भेटो कोणी वा. तसं आहे ते. तेव्हा ते हळूहळू इव्हॉल्व्ह होत जातं आणि या सार्वजनिकतेच्या सगळ्या गराड्यातून मग माणूस असा वेगळा, एकत्र, अलिप्त, स्वतःशी एकत्र, अलिप्त असा होऊन मग आत्मपरीक्षण करू लागतो. बरोबर. हे एका लेवलचं आत्मपरीक्षण आहे. तसंच रस्त्यावरती जो माणूस नाचत असतो त्याचंही आत्मपरीक्षण आहे. हा, तोही किती वेळा वर्ष नाचणार तो? बरोबर आहे. आयुष्यात एका लेवलमध्ये नाचलंच पाहिजे, नाहीतर चुकीचं आहे. पण कधीतरी त्याच्यातून बाहेर येऊन मग पुढे आणि आरत्या म्हणणं, आरत्यांच्या आता आरत्या हे लोकवाङ्मय म्हणून हो, हे इतकं स्ट्रॉंग आहे बरोबर आहे. की त्याचं म्हणजे एकनाथांनी आरत्या लिहिल्या आहेत, माऊलींनी आरत्या लिहिल्या आहेत, सगळ्यांनी लिहिल्या आहेत. आणि आता दत्ताची आरती तुम्ही जर का ती पोएट्री म्हणून बघितली ना तर ते वेगळं स्वरूप त्याचं तुम्हाला दिसेल. किंवा समर्थ रामदासांनी लिहिलेली गणपती बाप्पांची आरती जी मोरगावला लिहिली, त्यांना सगळीकडे श्रीराम दिसायचे पण मोरगावच्या गणपतीच्या देवळात गेल्यावर गणपतीच दिसला म्हणून तिथे त्यांनी ती आरती लिहिली आणि ती अलंकारिक म्हणून इतकी सुंदर आहे. किंवा अथर्व शीर्ष हे स्तोत्र म्हणून त्याचा अर्थ न समजून म्हणणं एक गोष्ट, पण त्याचा जर का तुम्ही अर्थ लावून ते तुम्ही वाचायला लागलात, ते बघायला लागलात तर तो एक साहित्य प्रकार म्हणून इतका अप्रतिम आहे. आता गणक ऋषींनी ते लिहिलं, गणक ऋषींचा काही रेफरन्स मिळत नाही, परंतु ज्या कोणी लिहिलं त्याची जी अलंकारिक भाषा आहे, त्याची जी काव्याची जी झेप आहे आणि त्यातलं जे त्याचे रस जे आहेत किंवा ते त्यातला जो ताल आहे, नाद आहे, करेक्ट, तो नादमय ब्रह्मांड, नाद हा म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याची. तर हे बघून आपण अवाक होतो, चाट पडतो. बरोबर आहे. आणि त्याने सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं प्रबोधन आपण स्वतःच करत असतो, खूप मोठ्या प्रमाणात होत असतं. एकदा तुम्ही त्या रस्त्याला लागलात की आपोआप होतं. रवींद्र कुडाळकर बोलतात पुण्याहून. नमस्कार. नमस्कार सर. सामाजिक दृष्टीने सामाजिक भान ठेवता ठेवता गणेशोत्सव साजरा करणे खूप छान कल्पना आहे. आणि मला असं विचारायचं आहे की गणेशोत्सवादरम्यान जी गर्दीही झालेली असते त्या गर्दीमध्ये महिलांना किंवा चालताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे, एक नागरिक म्हणून आणि कार्यकर्त्यांनी देखील मंडळाच्या या दृष्टीने काय केले जावं. आणि दुसरं मला असं विचारायचं आहे की ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी किंवा आजारी महिला, पुरुष यांना आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून देखील प्रत्येकाने दक्षता घ्यावी गणेशोत्सव मंडळांनी, असं मला वाटतं. याबद्दल काय केलं जावं असं आपलं मत आहे. आणि दुसरं मला असं सुचवायचं या माध्यमातून की आजचा विषय खरंच चांगला आहे. 1 ते 2 दिवसाचं प्रशिक्षण जर कार्यकर्त्यांना दिलं, गणेशोत्सव कसा सामाजिक दृष्टीने साजरा करावा, शिस्तबद्धता कशी असावी, तर या दृष्टीने विचार केला जावा. याबद्दल आपणास काय वाटतं सर? धन्यवाद. प्रशिक्षणाचा मुद्दा सर, मला वाटतं अशा कार्यशाळा होतात का की कशी मॅनेजमेंट असावी किंवा कशा पद्धतीने आपल्या मंडळाचा गणेशोत्सव चांगला करायला पाहिजे, असे काही लेक्चर्स वगैरे होतच? हे गणेशोत्सव सार्वजनिक जे आहेत ना ते इव्हॉल्व्ह झालेले आहेत, ते काय अचानक चालू झालेले नाही. बरं. त्यामुळे ते एका पिढीकडून दुसरीकडून तिसरीकडे अशा रीतीने ते येतात.
तेव्हा त्यांचं प्रशिक्षण विदिन होतं. बरोबर. आता जे स्त्रियांचं ते म्हणतात आता कायदा बदललाय आणि स्त्रियाही बदलल्या, तेव्हा स्त्रिया सहन करत नाहीत, मारतात धरून सरळ. आणि त्यांना कायद्याचं आणि समाजाचंही प्रोटेक्शन आहे. आणि आता हे असले प्रकार कमी झाले, अचकट विचकट, असं मला वाटतं. कारण त्यामध्ये काय लोकांना काय फारसं स्वारस्य आता कमी होत चाललेलं आहे, किंवा दिवसेंदिवस ते आणखीन कमी होत जाईल जसं त्याच्याबद्दलची जागरूकता वाढेल. आणि जसं मीडियाचं एक्सपोजर मिळत जाईल, लोक कसे वागतात ते लोक बघत जातील. तर पूर्वीच्या सिनेमात बघून ते अचकट विचकट करायचे, आता तसं नाहीये. आणि यांच्याशी असहमत होण्याचं काही कारणच नाही. सिनियर सिटीजन्स म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आवाजाचा त्रास होऊ नये हे भान ठेवून रात्री 11 नंतर आवाज लोकांनी आपणहून बंद करा, हे खूप फोर्स नाही करू शकत ना. बरोबर. आणि फोर्स करून ते टिकत नाही. तुमची पाठ वळली की ते परत चालू करतात. तुम्ही जो मगाशी मुद्दा मांडला तो इथे येतो की वय त्याच्यामध्ये आहे, तुम्हाला आलेले अनुभव, आणि मग एका पॉइंट नंतर सगळी मजा केल्यानंतर कुठेतरी ठहराव जो येतो आपल्या व्यक्तिमत्वात, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. मग तुम्ही लीडर होता ना. बरोबर. व्हेन यू लुक बॅक देयर आर पीपल बिहाइंड यू. बरोबर. आणि ते लोक तुमच्या बरोबर येतात. तुमचं रोल मॉडेल तुम्ही घडवू शकता. पण त्याच्यासाठी तुम्ही ते सगळं अनुभवलेलं पाहिजे. खरी गोष्ट. एलियन माणूस कोण आला आणि सांगायला लागला की अशी कवायत करा, तर लोक ऐकणार नाहीत. तो तिथे नाचलेला आयुष्यामध्येच माणूस पाहिजे, ज्याला ते आता गोविंदा, जे लोक गोविंदा नाचले त्यांना गोविंदाचं महत्व आहे ना. कोणीतरी एखादा भलता माणूस येऊन त्याच्यावर जर का टिप्पणी करू लागला की गोविंदा करू नका, असं आहे तसं आहे, धोका आहे. कशात धोका नाही, ट्रेनमधून प्रवास करण्यातही धोका आहे. पण ते गोविंदा मधल्या लोकांनी समजावून सांगितलं पाहिजे, तरच ते शक्य. विदिन. बरोबर. इट इज अ डिसिप्लिन विदिन. बरोबर आहे. आणि हे आपला अंतर्गत प्रगती ज्याला आपण म्हणतो, त्याच्यासाठी हे सण उत्सव त्या वेळेला खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. आपल्याला फोन आहे बीडहून, प्रशांत बोलतायत आपल्याशी. नमस्कार. हॅलो प्रशांतजी. नमस्ते. बोला. नमस्कार. काय नाही मॅडम, आत्ताचा कार्यक्रम चालला, अतिशय छान कार्यक्रम चाललाय. धन्यवाद. धन्यवाद. परंतु सामाजिक प्रबोधन हा विषय आहे. आमच्या आतापर्यंत जी चर्चा झाली ती मुंबई पुण्याच्या गणेशोत्सवाची चर्चा झाली जास्त. परंतु आमच्या मराठवाडा भागामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणपती मेळे आणि गणपतीच्या काही नाटिका केल्या जायच्या पूर्वी. आता ते जे लोकांचं उत्सवाचं स्वरूप आहे ते बंद झालेलं आहे. बर. साळगावकर सरांकडून मला मार्गदर्शन हेच अपेक्षित आहे की ह्या लोक चळवळीला पुन्हा एकदा व्यासपीठाचं स्वरूप देण्यासाठी काय प्रक्रिया केली जाईल किंवा काय केलं जावं की जेणेकरून हे सामाजिक प्रबोधनाचं एक चांगलं माध्यम. परंतु इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे हे सगळं बंद पडलंय आता. तुमच्या या प्रश्नाचं सर नक्की उत्तर देतील. प्रशांतजींनी जो मुद्दा मांडला होता सर, की त्यांच्याकडे पूर्वी मेळे होत असत किंवा नाटिका सादर केल्या जात असत, आता त्याचं स्वरूप पूर्णतः बदलून गेलंय. पुन्हा एकदा तशा प्रकारचं स्वरूप येण्यासाठी काय केलं जाऊ शकतं? आणि हे फक्त त्यांच्या विभागापुरतं नाहीये, बऱ्याच ठिकाणी आता हे हल्ली आपल्याला बघायला मिळतं. काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने आपण पुन्हा ते अनुभवू शकू? असं बघा की बदल ही गोष्ट आयुष्यामध्ये अटळ असते. बदल हा होतोच आणि नवीन गोष्टी जन्माला येतात. त्यामुळे मेळे किंवा पूर्वीचं जसं गणेशोत्सव आहे तसं रूप पुन्हा नव्याने आणणं काही शक्य नाहीये. आता जे काही नवीन स्वरूप येईल ते आणखी नव्याने काहीतरी वेगळं येईल. आणि आता इलेक्ट्रॉनिक मीडियाने जे काय घडवलंय त्याच्या पलीकडे जाऊन दुसरं काहीतरी येईल, इंटरनेटवर येईल, काय सांगता येत नाही काय येईल ते. परंतु पुन्हा मेळे आणि पुन्हा मागे जाता येणार नाही. त्यामुळे पुढे काय होईल ते काय सांगता येणार नाही. पण जे काय होईल ते जे तरुण लोक आहेत, जे आता स्मार्टफोन जनरेशन म्हणतात त्यांना, स्मार्टफोन वापरणारे जे लोक आहेत त्यांच्याकडून ते होईल किंवा अशा प्रकारे होईल किंवा मल्टीनॅशनल्स करतील ते. आता तुम्ही बघितलं तर एमएनसी जाहिराती करायला लागल्यात की तुमचं आता त्यांना त्या उत्सवाचं महत्व कळलेलं आहे. आणि अमेरिकेत ऑलरेडी ते करतात. थँक्सगिव्हिंग डे केवढा मोठा कार्यक्रम असतो, त्यावेळेला सुट्या असतात, सेल लागतात. त्यामुळे लोकांना खरेदी करायला उद्युक्त करणे, ह्यातून आता जे पुढे येईल ते निर्माण होईल की हे गोष्ट आलेली आहे, ही घ्या. मग त्याचं सेलिब्रेशन, कॅडबरीचं एक प्रॉडक्ट पण आहे सेलिब्रेशन. तर असं लिंकेज होत राहणार. हा पुढचा काळ हा मार्केटचा काळ आहे, हा ग्लोबल मार्केटचा काळ आहे. त्यामुळे हा उत्सव हा ग्लोबल याच्याशी चळवळीशी म्हणू आपण जोडला जाणं हे अपरिहार्य आहे. बरोबर आहे. त्यामध्ये मग आपण जे जे बदल जसे जसे होतील त्याच्यात चांगलं काय करू शकतो हे पूर्णतः परत आपल्या हातात आहे. वी हॅव टू चूज. बरोबर आहे. काय नक्की आपल्याला आणि मग आपण कलेक्टिव्हली सगळे मिळून काय निवडतो, चूज करतो
त्यावर आपलं भवितव्य ठरेल. आवर डेस्टिनी विल बी डिसाइडेड बाय व्हॉट वी चूज. बरोबर. आपण मगाशी आपला मुद्दा अर्धा राहिला होता की ह्या सगळ्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ही खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. तर त्यांनी कोणती कोणती कामं त्यांच्याकडनं होत आहेत, विधायक ज्याला आपण म्हणतो, किंवा समाजासाठी, आणि कोणत्या कोणत्या गोष्टींवर अजून त्यांना विचार करता येऊ शकतो, मोठ्या प्रमाणात ती घडू शकतात, काय सांगाल? आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जो लोकांच्या मनामध्ये ही एक सेवाभावी किंवा त्यागाची एक अशी भावना आहे, उपजत आहे. जशी लढाऊ वृत्ती आहे किंवा जसा भक्ती मार्ग आहे, तशी ही त्यागाची किंवा लोकसेवेची एक भावना ही आहेच. उत्स्फूर्त ती आतमध्ये कुठेतरी आहे. फक्त काही त्याला काळ जायला लागतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्या लेव्हलपर्यंत जायला. तर आता जी मॅच्युअर्ड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत, त्या मॅच्युअर्ड गणेशोत्सव मंडळातले जे मॅच्युअर्ड लोक आहेत, त्यांनी म्हणजे प्रगल्भ लोक आहेत, त्यांनी असे बरेच उपक्रम हाताशी घेतलेले आहेत. जसं की ते ब्लड बँक चालवतात किंवा डायलिसिस सेंटर चालवतात. गरजू रोगी असतील, त्यांच्याकडे पैसे नसतील, गरीब, त्यांना मदत देतात. शिक्षणासाठी पैसे खर्च करतात. तेव्हा त्यांच्या लेव्हलला ते 100% करतायत. बरोबर. वह्या वाटतात मुलांसाठी. त्यामुळे हे ड्राईव्ह चालू आहेत. पण त्याच्यासाठी एका प्रकारची जी प्रगल्भता यायला लागते ती सगळ्या मंडळांना अजून आलेली नाहीये. ते मी नावं घेऊ शकत नाही, परंतु काही मंडळांना ती आलेली आहे आणि त्यानुसार ते काम करतायत. सगळ्या मंडळांना यायला थोडा वेळ लागेल आणि एका विवक्षित आकाराच्या वरची मंडळं जी आहेत तीच हे करू शकतील. अगदीच जी हातावर पोट असलेले आहेत, ही छोटी मंडळ आहेत, त्यांना हे अफोर्डेबल नाहीये. पण मग असं नाही करता येऊ शकत का की या सगळ्या मंडळांनी मग एकत्र येऊन काम करणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरेल? नाही, ते शक्य नाहीये, कारण या प्रत्येक मंडळाची वेगळी एंटिटी असते. पण वेगळी आहेत त्यांची पॉलिटिकल एंटिटी वेगळी असते, पॉलिटिकल थॉट वेगळा असतो, सोशल एंटिटी वेगळी असते, जिओग्राफिकल एंटिटी वेगळी असते. त्यामुळे ते त्यांचं अस्तित्व जपूनच किंवा त्यांचं अस्तित्व मान्य करून त्यांच्याकडून हे करून घ्यावं लागेल. आणि त्यासाठी आजूबाजूचं एखादं मोठं मंडळ, काही आजूबाजूचे सिनियर नागरिक यांच्या याने ते होऊ शकतं. आणि ते हळूहळू होणार. बरोबर आहे. बऱ्याचदा असं आपल्याला दिसून येतं की काही काही भागांमध्ये एक गाव एक गणपती अशा प्रकारचं एक छान संकल्पना राबवली जाते, जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाला कुठचंही नुकसान होणार नाही, किंवा एखाद्या समारंभाचं किंवा उत्सवाचं स्वरूप आपण वेगळ्या पद्धतीने साजरं करू शकू. तर जी मोठी मोठी लोकसंख्या असलेली शहरं आहेत, तिथे अशा प्रकारचा उपक्रम जर राबवला तर आपण एक चांगलं भान जपतोय असं तुम्हाला वाटतं? असं होऊ शकतं? असं होतंय ना, असं 100% होतंय. आणि ह्याची जी जबाबदारी आहे ती दोन गोष्टींवर आहे. एक मीडियावर आहे, मीडिया हे लोकांपर्यंत कसं नेऊन सोडतं ते, आणि दुसरी ही ब्युरोक्रेसीवर आहे, सिव्हिल ब्युरोक्रेसी एज वेल एज पोलीस. बरोबर. या दोघांनी त्यांना कसं हँडल करायचं. कारण शेवटी आता निर्माल्य जमवलं आणि त्यातून जर का खत किंवा काही बनवायचं असेल तर ते सगळं म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडे येतं ना. आणि मग ते जसं म्हणतील, आणि आपले कॉर्पोरेशनचे कर्मचारी हे भावूक आहेत, भावना त्यांच्यात दिसते. म्हणजे एका महापौरांच्या बंगल्यामध्ये गाय पाळली होती, हे बेकायदा होतं वगैरे, हे सर्व तुम्ही सोडून द्या, पण त्याच्या मागची भावना ही त्या महापौर, त्या महिला होत्या, त्या डॉक्टरही होत्या स्वतः, त्यांची भावना दिसते, जी त्यांची धर्माप्रती, श्रद्धेप्रती जी बांधिलकी आहे ही दिसते. ही तुम्हाला अक्रॉस कॉर्पोरेटर्स मध्येही दिसेल, तर कुठल्याही पक्षाचे असोत, आणि ब्युरोक्रेसीमध्येही दिसेल. ते अशी मदत करायला तयार असतात नेहमी. पोलीसमध्ये पण ती भावना आहे. आणि आपल्याकडे बऱ्याचदा सर पण एक असा अप्रोच दिसून येतो ह्या सगळ्या प्रती. बऱ्याच जणांचं काम सुरू असतं सामाजिक प्रबोधनाचं, सामाजिक बांधिलकीचं, पण आपण मात्र त्याच्यापासून अलिप्त राहायचं, अशी काही जणांची एक भूमिका दिसून येते. मग त्याच्यावर टीका करायची किंवा त्याचं कौतुक करायचं, या दोन्ही गोष्टी ते करतात, पण त्यांचा प्रत्यक्ष सहभाग तिकडे दिसत नाही. अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? लोकसहभाग या सगळ्यासाठी किती महत्वाचा ठरतो, काय सांगाल तुम्ही? असे चिंतातूर जंतू सगळीकडे असतात, परंतु ते जंतूच असतात. ते काय कधी अजगराचं स्वरूप धारण करू शकत नाही. पण त्यांची वक्तव्य किंवा त्यांचं स्टेटमेंट हे त्यावेळेला खूप महत्वाचं ठरतं. महत्व आपण देणार आहे ना, आपण दिलं तर महत्व आहे, आपण महत्वच द्यायचं नाही त्याला.
त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं. जरी तुकोबा म्हणाले निंदकाचे घर असावे शेजारी, तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष. ते काही झालं तरी ते टीकाच करतात. तो त्यांचा तो धर्मच असतो, त्यांचं ते वागण्याची पद्धतच असते. किंवा त्यांच्याकडून काय आपण फारशी अपेक्षा ठेवायची नाही. जे ऍक्टिव्ह लोक आहेत, जे प्रत्यक्ष कामात असतात, जे रस्त्यावर उतरतात, जे घरोघरी जाऊन पैसे जमा करतात, जे लोकांना ऑर्गनाईज करतात, जे मिरवणुका काढतात, जे नाचतात, असे जे लोक आहेत ऍक्टिव्ह, हे तेच काही करू शकतील. बरोबर. खुर्चीत बसून तत्वज्ञान शिकवणारा माणूस काही करू शकत नाही. त्यातला तो कार्यकर्त्याचाच नेता झाला पाहिजे. नेता डायरेक्ट कधी होऊच शकत नाही. तसं आहे ते. बरोबर. ते सगळे अनुभव त्या माणसाला असले पाहिजेत किंवा त्या स्त्रीला असले पाहिजेत की याचे खाचखळगे काय आहेत, काय आहेत, काय नाही. आणि मग त्यातून ती चळवळ सुरू राहते, पुढे चढत जाते. टीका करणारे आपले काही तुम्ही केलं तरी ते काय बरोबर नाही. ते असं आहे ते. आणि ते बरं असतं, ते शिकवतात आपल्याला. त्यांच्याकडून आपण हा ऐकून घ्यावं, पाहिजे ते ठेवावं, दुसऱ्या कानाने सोडून द्यावं. आपल्याकडे शेवटची 2.5 मिनिटं आहेत सर. एकंदरीत आता यावर्षीचा गणेशोत्सव ह्या अंतिम चरणामध्ये आलाय असं म्हणायला हरकत नाही. विसर्जन आहे आता 2च दिवसांवर. तर त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? कोणत्या गोष्टी आपण जर सांभाळल्या तर आपण सामाजिक भान पाळतो आहोत किंवा वाढवतो आहोत असं आपल्याला जाणवायला लागेल स्वतःलाच? आता मला पूर्ण महाराष्ट्राचं सांगता येणार नाही, पण मुंबईमध्ये मी जे काय बघतोय ते गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खूपच सुधारणा दिसते. एकतर आवाजात सुधारणा आहे, म्हणजे ते डॉल्बी का ते लावतात लोक, परंतु ते कर्कश नाहीये. त्याचं व्होल्टेज जास्त आहे आणि त्याचं प्रमाण मात्र खूप कमी झालंय. त्याचप्रमाणे मिरवणूक, विसर्जनाच्या ज्या मिरवणूक आहेत आतापर्यंतच्या 7व्या दिवसापर्यंतच्या, त्यांना अत्यंत शिस्त आहे. आणि त्या आता एकाच रस्त्यावरून न जाता, मेन रस्त्यावरून, ते छोट्या छोट्या इतर ठिकाणाहून समुद्राला जे रस्ते मिळतात, पर्यायी मार्ग जे आहेत, त्यातून म्हणजे जे पसरीच्यांनी चालू केलं होतं मोठ्या प्रमाणात, मोठ्या रस्त्यांचं, त्याचा मायक्रो लेव्हलवर पोलिसनी केलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे पोलीस हे अत्यंत चांगल्या रीतीने हँडल करतायत. आणि आतापर्यंत कुठे, आता तुम्ही या व्यवसायात आहात, कशी बातमी आलेली नाही का कुठे दंगा झाला, कुठे आग लागली. आतापर्यंत गणपतीच्या कृपेने सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि येत्या 2 दिवसातही तसं ते चालू राहील. किंवा काही प्रमाणात जर का कुठे काही ते हाताच्या बाहेर गेलं तर ते परत कंट्रोलमध्ये आणण्या इतकी व्यवस्था, पोलीस यंत्रणा ही सक्षम असल्याचं या 7 दिवसाच्या अनुभवावरून दिसतं. आणि तसं व्हावं अशीच मी प्रार्थना करीन. जाता जाता एका वाक्यात, 1 मिनिटामध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल? सगळ्या प्रेक्षकांना मी सांगेन, आपण प्रत्येकाने आपापल्या स्तरावर तिथून जसा काही गणपतीचा आनंद एक देवता म्हणून, एक तत्वज्ञान म्हणून, किंवा एक अक्षरकला जाणणारा देव म्हणून किंवा आदर्श म्हणून, खाणं, संगीत, हे सर्वच त्याचे जे अंग आहेत त्यातलं तुम्हाला जे अंग आवडेल ते तुम्ही निवडून घ्या आणि त्या अंगाच्या अनुषंगाने उत्सव साजरा करा. त्यातून स्वतःला जितका मिळेल तितका आनंद मिळवा. दुसऱ्याला काहीही त्रास होणार नाही याची जबाबदारी त्याच वेळेला घ्या. आणि हॅव अ गुड टाइम, मजा करा. याच नोटवर आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. सर, इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली, तुमचे मनापासून आभार मानते. आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानते. खूप छान मुद्दे आजच्या चर्चेत त्यांनी मांडले. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोतच. आता मात्र आपण इथेच थांबतोय. नमस्कार.